ठीक आहे. आज आपण गावा बघूया, गावाचे डिसिजेस जे आहेत त्याच्यामध्ये विल्ड अँथ्रॅकनोज, त्याचबरोबर याच्यामध्ये जुन्या सिलेबसमध्ये होता, परंतु आता नाही असं तो डिसीज म्हणजे तुमचा गावा कँकर जो होता तो गावा कँकर याच्यातून त्यांनी डिलीट केलेला आहे. तर त्याच्याविषयी सुद्धा तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर रस्ट जो आहे गावाचा तो सुद्धा इम्पॉर्टंट आहे, परंतु तो यांनी काही ऍड केलेला नाही किंवा एवढा मेजर नसल्यामुळे कदाचित तो ऍड केला नसेल. तर सुरुवातीला जो विल्ट आहे, आता ह्या विल्टचा जो कॉझल ऑर्गॅनिझम जो आहे तो फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम एफ स्पीसी सी डी किंवा त्याचबरोबर तुमचा फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम सोलेनी किंवा मॅक्रोफोनिया फॅसिओलिना. तर हे 2 ते 3 कॉझल ऑर्गॅनिझम जे आहेत तर हे रिपोर्ट केले गेलेले आहेत. तर आता याचा ऑकरन्स आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे बघा. विल्ट इज पेरिनिशियस डिसीज ऑफ गावा इन इंडिया. म्हणजे तुमचा पेरनिशियस म्हणजे काय म्हणता येईल त्याला, जास्त हार्मफुल डिसीज आहे किंवा त्याच्यामुळे जास्त प्रमाणामध्ये लॉस्ट होतोय. इन इंडिया द डिसीज वॉज फर्स्ट रिपोर्टेड नियर अलाहाबाद इन 1935. तर उत्तर प्रदेशमध्ये अलाहाबादमध्ये हा डिसीज फर्स्ट टाइम जो आहे तो रेकॉर्ड केला गेला आणि त्याच्यामध्ये 15 ते 30% त्याचं जे इन्फेक्शन जे आहे ते त्यावेळेस बघायला भेटलं होतं. द डिसीज इज सिरियस ट्रीट टू गावा कल्टिवेशन इन यूपी. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये तुम्हाला जो विल्डचा प्रमाण जे आहे ते विल्डचं प्रमाण इथं उत्तर प्रदेशमध्ये जास्त प्रमाणामध्ये दिसतंय. त्याचबरोबर इन वेस्ट बेंगॉल इट रिड्युसेस द यील्ड इन अफेक्टेड ऑर्चर्ड बाय 80%. म्हणजे वेस्ट बेंगालमध्ये सुद्धा काही कमी नाही. ज्यावेळेस ती काय म्हणतात तुमचं हार्वेस्टिंग स्टेजला क्रॉप असते त्या स्टेजमध्ये हा डिसीजचा अटॅक झाल्यामुळं साधारणपणे 80% फील्डमध्ये लॉस झालेला बघायला दिसतो. त्याचबरोबर हा डिसीज जो आहे तो हरियाणा, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यामध्ये सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. इट हॅज फोर्स्ड uprooting of about 150 acres of Gawa in Punjab and 300 acres in Haryana during 1971 to 81. म्हणजे हे तुमच्या पंजाबमध्ये आणि हरियाणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये जो आहे तो अटॅक ह्या डिसीजचा दिसतोय. आता याचा कॉझल ऑर्गॅनिझम बघा. द एक्झॅक्ट कॉज ऑफ द डिसीज इज स्टील नॉट फुल्ली अंडरस्टूड बट पॅथोजन वेरॅज फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम. आता फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम मध्ये मग सांगितलं तसं तुम्हाला फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम किंवा फ्युजेरियम सोलेनी, त्याचबरोबर मॅक्रोफोनिया फॅसिओलिना किंवा आपण जनरली तुम्ही ज्यावेळेस लिहिताय त्यावेळेस तिथं असं न लिहिता फ्युजेरियम ऑक्झिस्पोरियम फॉर्मा स्पीसी सीडी असं लिहायचं आहे. त्याचबरोबर रायझोटोनिया स्पीसीस, ह्या सगळ्या स्पीसीज जे आहेत त्या डिसीजशी रिलेटेड जे आहेत त्या रिपोर्ट केले गेलेले आहेत. तर या डिसीजचं सर्वायवल आणि स्प्रेड जे आहे ते बघा थ्रू मुवमेंट ऑफ प्लांट कंटेनिंग 6 सॉइल्स इन वर्जिन एरियाज. तर आता याच्यामध्ये काय होते, जे आपण काय म्हणतो त्याला ट्रान्सप्लांट करत असताना जे न्यू एरियाज असतात त्या न्यू एरियाज मध्येच ते प्लांट ज्यावेळेस घेऊन जातोय त्यावेळेस तिथून त्या ठिकाणी ते जे आहे ते तुमचं सॉइल बरोबर ते जे मॅक्रोकोनिडिया किंवा मायक्रोकोनिडिया जे आहेत त्या ट्रान्सफर होत असतात. आता आपल्याला माहितच आहे की हा डिसीज जो आहे त्याचा प्रायमरी कॉज जो असेल तो आपल्याला काय म्हणतो तो सॉइल बॉर्न डिसीज आहे, बरोबर. तर त्यामुळे ते सॉइल थ्रू ट्रान्सफर होते. त्याचबरोबर शॉर्ट डिस्टन्स स्प्रेड इज बाय वॉटर, म्हणजे तेच आपलं इरिगेशन वॉटर थ्रू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती स्प्रेड होते. त्याचबरोबर रूट इंजुरी प्रिडिस्पोज विल्ड डिसीज, म्हणजे रूटला इंजुरी जरी झाली तरी त्याच्या थ्रू ते जे मॅक्रोकोनिडिया किंवा मायक्रोकोनिडिया जे असतात ते प्लांटमध्ये एंटर करून तुमची फंगसची एंट्री होऊन त्याच्यामध्ये तुम्हाला तो डिसीज सिम्पटम्स दिसायला सुरुवात होते. आता याचे सिम्पटम्स बघा. द लीव स्टेट ऑफ प्रीमॅच्युअर फ्रूट साइज इन ए स्मॉलर बेअर ट्विंग फेल टू डेव्हलप न्यू लीव्स अँड फ्लावर ड्रायर. म्हणजे सगळ्या प्लांट वरती तुम्हाला सुरुवातीपासून काय म्हणता येईल त्याला येलोईंग किंवा ब्राउनिंग जे होतंय लिव्हचं ते होतंयच. त्याचबरोबर तुम्हाला ते फळांची साईज जी आहे ते फळांची साईज सुद्धा तुमची रेग्युलर न राहता कमी राहते.
त्याचबरोबर नवीन फांद्या ज्या येणार होत्या त्या सुद्धा थांबतायत. सुरुवातीला जसं आपण नेहमी बघतोय तसंच तुमचं येलोईंग जे आहे ते येलोईंग सुरुवातीला पानाशी पिवळी पडलेली दिसतील आणि त्यानंतर जे आहे ते झाड शेंड्याकडून खाली वाळते जाते. त्याचबरोबर काय म्हटलंय तर डिस्कलरेशन ऑफ स्टेम अँड डेथ ऑफ ब्रांचेस अँड देन होल ट्री ड्राय. ठीक आहे, म्हणजे सुरुवातीला ते पिवळं पडत येते, त्या फांद्या पिवळ्या पडणार आहेत आणि खाली खाली ते प्लांट जे ते वाळत येते आणि परत अशी एक स्टेज येते की पूर्ण झाड आहे ह्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला वाळलेलं बघायला दिसेल. त्याचबरोबर द इनर पार्ट ऑफ द स्टेम अँड रूट अप टू कॅम्बियम अँड व्हॅस्क्युलर टिश्यू शो डिस्टिंग डिस्कलरेशन. म्हणजे जर आतमध्ये आपण ते स्प्लिट करून बघितलं तर तुम्हाला त्या आतमध्ये जे आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं इन्फेस्टेशन जे आहे ते इझिली बघायला भेटते. त्याचबरोबर समटाइम्स द इन्फेक्शन गर्डल द स्टेम अँड द होल प्लांट मे डाय. म्हणजे ज्यावेळेस नर्सरी स्टेज मध्ये असते त्यावेळेस अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा तुम्हाला जे पोस्ट आपण डॅम्पिंग ऑफ टाईप सिम्पटम जसे असतात तसं गर्डलिंग होतं त्याच्यामध्ये आणि ते पूर्ण प्लांट जे ते डाय होत असते. त्यानंतर पुढे आपण याची जर डिसीज सायकल बघायला गेलो तर प्रायमरी इन्फेक्शन ऑफ बाय स्पोर्स प्रेझेंट इन सॉइल. आता हा सॉइल बॉर्न डिसीज आहे त्यामुळे तुमचं सॉइल बॉर्न असल्यामुळे सॉइल थ्रू तो प्रायमरी इन्फेक्शन होत असते. त्याचबरोबर तुम्हाला जे सिम्पटम्स आहेत ते सिम्पटम्स त्या पद्धतीने तुम्हाला इथे दाखवलं त्या फोटोमध्ये सिम्पटम्स काय तुमच्या फूट वरती काय असतील किंवा ट्विंग्स वरती काय सिम्पटम्स येणार आहेत ते. त्याचा जो सेकंडरी स्प्रेड जो आहे तो एक जो तुमचं काय म्हणतात ते पाणी ज्यावेळेस आपण देतोय शेताला त्यावेळेस इरिगेशन वॉटर थ्रू त्याच्या मायक्रोकोनिडिया किंवा जे क्लॅमॅडोस्पोर्स जे आहेत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातात आणि ते तुमच्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊन ते सॉइल मध्ये सर्वाइव्ह करतात किंवा जे तुमच्या पानाचे जे काही प्लांट डेब्रिज असतात त्या प्लांट डेब्रिज वरती ते सर्वाइव्ह करत असतात. अशा पद्धतीने हा डिसीजचा स्प्रेड जो आहे तो डिसीजचा स्प्रेड होत असतो. आता याच्या मॅनेजमेंटसाठी काय करायचं आहे तर तुमचं जे काय प्रॉपर सॅनिटायझेशन आहे ते करणं गरजेचं आहे. म्हणजे तुमचं काय आपण कल्चरल प्रॅक्टिसेस म्हणतोय ते तिथं अप्लाय करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सॉइल सोलरायझेशन हे एक महत्वाचं आहे. सॉइल सोलरायझेशन केल्यामुळे तुमचे क्लॅमॅडोस्पोर्स जे ते तुमचे डेड होतील किंवा मायक्रोकोनिडे जे त्या तुमच्या डिस्पोज होऊन जातील. त्यासाठी सॉइल सोलरायझेशन खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुमचं हे सिम्पटम्स तुम्हाला दिसत आहेत त्यावेळेस तुम्ही ते प्लांट सरळ काढून फेकायचं आहे. जेणेकरून काय होईल ते प्लांट जर तसंच ठेवलं तर काय होणार तुम्ही ज्यावेळेस इरिगेशन देताय त्यावेळेस एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावरती ते स्पोर्स जे ते ट्रान्सफर होणार आहेत त्यामुळे ते काढून फेकणंच गरजेचं आहे. सिव्हिअर प्रूनिंग फॉलोड बाय ड्रेंच विथ बेनलेट ऑर बॅविस्टाईन 4 times in a year. आता ज्यावेळेस आपण प्रूनिंग करतोय प्रूनिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचंय आपल्याला तर ते बॅविस्टीन असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ते ड्रेंच करणं गरजेचं. म्हणजे तुम्हाला जमिनीमध्ये ते काय जे आळवणी प्रकार जे म्हणतोय आपण बॅविस्टीन जे आहे कार्बेंडाझिम जे आहे त्याचं आळवणी घातल्या टाईप ते आळवणी घालायचंय त्याला जेणेकरून तुमचं जी फंगसची वाढ जी आहे ती तिथं थांबेल. त्यानंतर आता इंजेक्शन गावा प्लांट विथ 1% वॉटर सोल्युबल 1% वॉटर सोल्युबल म्हटल्यावर तर वॉटर सोल्युबल जे तुमचं क्विनोलाइन सल्फेट असतंय त्याचं जर इंजेक्शन त्याच्यामध्ये जर केलं तर ते तुम्हाला एका वर्षापर्यंत साधारणतः आपल्याला त्या प्लांटसाठी जे प्रोटेक्शन जे आहे ते मिळेल तिथं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या रेझिस्टन्स व्हरायटीज जे आहेत त्याच्यामध्ये सिंध असेल किंवा अलाहाबाद सफेद असेल किंवा ढोलका असेल तर ह्या रेझिस्टन्स व्हरायटीज ज्या आहेत त्या जर आपण यूज केल्या तर त्याच्यामध्ये आपल्याला रेझिस्टन्स त्या प्लांटमध्ये तुम्हाला मिळू शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये जर आपण काय म्हणतात त्याला सॉइल जे आहे ते सॉइल जर लाईम असेल किंवा जिप्सम असेल आता हे जे आपण लाईम किंवा जिप्सम जे आहे ते ऍड करतो सॉइल मध्ये जेणेकरून तो सॉइलचा पीएच जो आहे तो 6 ते 6.5च्या मध्ये जर 6 ते 6.5 जो आहे तो जर राहिला तर काय होतंय तुम्हाला ते जे तुमचं ट्रान्समिशन जे असेल किंवा तुमचे जे ग्रोथ जे आहे फंगसची ती तिथल्या तिथं स्पोर जे आहे त्याची ग्रोथ जिथल्या तिथे थांबते. त्यासाठी जर तो पीएच मेंटेन केला आपण 6 ते 6.5 मग तो पीएच मेंटेन करण्यासाठी जमिनीमध्ये आपण काय करायचं आहे जिप्सम जे आहे किंवा लाईम आहे
ते जर ऍड केलं तर आपण तो पीएच जो आहे मेंटेन करू शकतो. तर अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे, तुम्ही नेहमी तिथं लक्षात घ्या, आपल्या शेतामध्ये घरी आहात तुम्ही आता, तर तुम्हाला मार्केटमध्ये जिप्सम जे आहे ते 50 किलोची बॅग जी आहे ते साधारणतः 240 किंवा 250 रुपयेपर्यंत मिळते. तर तुम्ही ती बॅग यूज करणं गरजेचं आहे, कारण तो पीएच बॅलन्स करण्याचं काम जे आहे तर ते जे आहे ते हे जिप्सम जे आहे ते जिप्सम करत असते. त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस खतं घालताय त्याच्यामध्ये जर एक जिप्समची बॅग जर घातली, एक बॅग किंवा 2-3 बॅग जर एकरी वापरल्या तर काय हरकत नाही. नेहमी प्रत्येक खतामध्ये जर यूज केली तर तुम्हाला त्याचं रिझल्ट जे आहे ते अतिशय सुंदर बघायला भेटतील. त्याचबरोबर जर ग्राउंडनटमध्ये जर अप्लाय केला आपण जिप्सम, तर तुम्हाला त्याच्यामध्ये 20 ते 25% तुमचं यील्ड जे आहे ते इन्क्रीज झालेलं बघायला भेटेल. आता जर तुमचा भुईमूग फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असेल आणि ते जर तुम्ही जिप्सम अप्लाय केलं तर अतिशय सुंदर तुम्हाला रिझल्ट बघायला भेटतील. घरी आहात, प्रयोग करून बघायला काही हरकत नाही. ज्यावेळेस मी सांगतो त्यावेळेस मी स्वतः हे सगळ्या गोष्टी करून बघितलेल्या आहेत. तर ते फक्त देत असताना महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, ती म्हणजे जिप्सम पानावरती पडायला नको. जर ते जिप्सम पानावरती पडलं तर त्याच्यावरती स्कॉर्चिंग येत असते. त्यामुळे लक्षात ठेवा की पानावरती आपल्याला पडायला नको आहे. पानावरती पडलं की त्याच्यावरती स्कॉर्चिंग म्हणजे येणार, ते जळल्यासारखं होणार. त्यामुळे फक्त काय करायचंय, तुम्ही साईडने असं खोदा त्या, म्हणजे आता मला वाटतं फ्लॉवरिंग स्टेजमध्ये जर असेल तर साईडने काय म्हणतात त्याला आपण, काय म्हणतो मराठीमध्ये, मोगणी असते ना, मोगणी, त्यांनी ते असं वरनं सोडलं, मोगणीमध्ये मोगलं, किंवा साईडनं जर तुम्ही ते खड्डा काढून जर ते हे केलं, जिप्सम जर ते मातीमध्ये मुजवलं, तर तुम्हाला ते अतिशय सुंदर रिझल्ट बघायला भेटतील. घरी आहात, आता पाऊस नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तो प्रयोग करू शकता. त्याचबरोबर आता हा डिसीज मॅनेज करण्यासाठी अजून एक महत्वाचा विषय राहतो इथं, तो म्हणजे जो आपण नायट्रोजन जो असतोय, तर ते नायट्रोजन जे आहे ते म्हणजे ऑर्गॅनिक नायट्रोजन जो आहे तो महत्वाचा आहे. कारण जर याच्यामध्ये जर तुमचं बॅलन्स न्यूट्रिशन नसेल तर तुमची जी सिव्हिरिटी जी आहे डिसीजची ती वाढत असते. त्यामुळं नायट्रोजन म्हणजे जर एक्सेस नायट्रोजन झाला तर एक्सेस नायट्रोजन सुद्धा विल्ट होऊ शकतो. त्यामुळं ते अवॉइड करायचं आहे. बऱ्याच वेळेस आता मला स्वतःचा एक अनुभव असा आला की माझ्याकडं घरी ते थोडं युरिया राहिलेला होता. युरिया होतं त्याच्यामध्ये, म्हणजे युरिया म्हणजे अमोनियम सल्फेट पोटॅश असं शिल्लक राहिलेलं होतं. तर मी काय केलं, तर ते जस्ट ट्रान्सप्लांट केलेलं होतं गावाचं प्लांट, आणि त्याला टाकलं, तर ते एक्सेस झालं. तर म्हणजे ते लक्षात आलं नाही, म्हणजे स्वतः प्रयोग करून बघितला, ते बरं झालं एकाच प्लांटला टाकलेलं होतं त्यामुळं, तर त्याचं विल्टिंग झालं. तर ज्यावेळेस नायट्रोजन एक्सेस होतोय, तुम्ही कुठलेही प्लांट असू द्या तुमचे, ज्यावेळेस जे फळबागा ज्या असतात त्या फळबागेमध्ये शक्यतो तुमचा जो नायट्रोजन जो आहे तो रेग्युलर नायट्रोजन म्हणजे युरिया असेल, अमोनियम सल्फेट असेल, कधीही अप्लाय करू नका. तो तुम्ही अमोनिकल फॉर्म मध्ये जर असेल तर तो, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं डीएपी वगैरे यूज केलं तर चालतंय, परंतु डायरेक्ट युरिया कुठल्याही तुमच्या जे फ्रूट क्रॉप्स असतात त्याच्यामध्ये तरी अप्लाय करू नका, जेणेकरून तुम्हाला तिथे वीट दिसणार नाही. नाहीतर 100% तिथे विल्ट आलाच म्हणून समजायचं. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये ज्यावेळेस ट्रान्सप्लांटिंग करतोय याचं गावाचं, त्यावेळेस जर जे खड्डे आहेत ते खड्डे जे आहेत ते जर फॉर्मॅलिडेहाइड सोल्युशन जे आहे ते फॉर्मॅलिडेहाइड सोल्युशन साधारणतः 50 ml असं जर असेल तर ते आपण हे केलं, त्या जे आपण माती त्या खड्ड्यामध्ये भरणार आहे दुसरी, त्या मातीमध्ये हे केलं, मिक्स केलं व्यवस्थित, किंवा ती माती जी आहे ती स्टरलाइज करून घेतली ती सॉइल, तर काय होईल, तुम्हाला ते जे त्याच्यामधून तुमचं ट्रान्समिशन जे होणार होतं, मला ती सॉइल स्टरलाइज केल्यामुळं, सॉइल फक्त स्टरलाइज केल्यानंतर लगेच ती यूज करू नका, जेणेकरून काय होईल, तर ते त्याची रिएक्शन त्याच्यावरती येऊ शकते, म्हणजे झाड डायरेक्ट जळून जाईल. त्यामुळे फक्त फॉर्मॅलिडेहाइड यूज केल्यानंतर तुम्हाला ते 4 ते 5 दिवसापर्यंत तरी साधारणतः ती सॉइल तशीच ठेवायची आणि नंतर ती यूज करायची आहे, जेणेकरून तुम्ही ती म्हणजे सॉइल स्टरलायझेशनच झाले एक प्रकारचं, सॉइल सोलरायझेशन आणि सॉइल स्टरलायझेशन दोन्ही आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. तर अशा पद्धतीने ह्या जर प्रिकॉशन घेतल्या तर आपण हा डिसीज जो आहे तो तिथं अवॉइड करू शकतो. त्याचबरोबर
आता हा डिसीज जो आहे, तर हा मगाशी सांगितलं तसं जे अल्कलाईन सॉइल्स असतात त्याच्यामध्ये तो सिव्हिअर असतो, त्यामुळे जिप्सम वगैरे अप्लाय केलं तर काय प्रॉब्लेम नाही. त्याचबरोबर ज्यावेळेस म्हणजे हा जनरल डिसीज कधी असतोय, तर मान्सून मध्ये असतोय. मान्सून मध्ये म्हणजे तुमचं सप्टेंबर, ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान जास्त प्रमाणामध्ये असतोय. जेणेकरून काय होते, पाणी जे आहे ते पाणी साठलेलं राहतं, त्यामुळे हा डिसीज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो दिसतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर तुम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कंट्रोल भेटेल. त्यानंतर नेक्स्ट बघूया, अँथ्रॅकनोज. तर त्या आता याच्यावरती तुम्हाला फूटवरती जे स्पॉट्स दिसत आहेत, तर ते अँथ्रॅकनोजचे स्पॉट्स आहेत. आता याच्यामध्ये काय होतं, अजून एक कन्फ्युजन राहतं. असं काय कन्फ्युजन राहतं की फ्रूट कॅन्कर आणि अँथ्रॅकनोज कसा आयडेंटिफाय करायचा. ठीक आहे. तर तो आयडेंटिफाय करण्यासाठी अतिशय सोपं, म्हणजे आपण काय म्हणतो बॅक्टेरियल डिसीज आणि फंगल डिसीज, बरोबर आहे. तर तो बॅक्टेरियल डिसीज जो असतोय तो आपल्याला हाताला रफ लागतो, जाडसरची अशी लेअर त्याच्यावरती तयार झालेली असते, त्यामुळं तो जो आहे तो आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. आणि हा जो आहे तो असा प्लेन मध्ये तुम्हाला ते स्पॉट्स असतात, तर तो तुम्ही आयडेंटिफाय कराल. फक्त तुम्हाला ते ऑब्झर्वेशन तुम्ही जास्त केल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईल की बाबा हा जो आहे तो म्हणजे आता हा इथं लक्षात घ्या, जो आता आपण कॅन्कर बघतोय, म्हणजे मी सांगताना तुम्हाला बॅक्टेरियल सांगितलं, परंतु हा फ्रूट कॅन्कर एकमेव असा डिसीज आहे की जो तुमचा फंगसमुळे कॉज होत असतोय. आता एवढे सगळे आपण कॅन्कर बघितले आजपर्यंतचे, ते सगळे कॅन्कर कशामुळे होत होते, बॅक्टेरियामुळे होते. आणि आज जो आपण जो बघतोय म्हणजे कशाचा, गावाचा जो कॅन्कर आहे, तो गावाचा कॅन्कर हा फंगसमुळे कॉज होतो. लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये, एकमेव कॅन्कर आहे जो फंगसमुळे कॉज होतो, तो म्हणजे तुमचा गावा कॅन्कर. त्याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो पेस्टालोटिओप्सिस सीडी, त्याच्यामुळे तो कॉज होत असतो. लक्षात ठेवा. तुम्हाला एमसीआर ला वगैरे विचारलं जाऊ शकतो, तर त्यावेळेस तुम्हाला तिथं महत्वाचं आहे, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर आता याच्यामध्ये पुढे आपण बघूयात त्याचा ऑकरन्स किंवा इम्पॉर्टन्स जे आहे, त्याच्यामध्ये इट इज मोस्ट कॉमन अँड इम्पॉर्टंट डिसीज ऑफ गावा इन इंडिया, पर्टिक्युलरली इन यूपी, पंजाब आणि कर्नाटक. तर बऱ्यापैकी बघितले. मला तुम्हाला सांगायचं आहे, तर ज्यावेळेस मी इकडं MSc ला होतो अलाहाबादमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, त्यावेळेस इथं बघितलं बऱ्याचशा भागामध्ये तो वीडचा प्रॉब्लेम, म्हणजे गेले आता मी MSc ला होतो त्याला झाली 7-8 वर्ष, 2010ला. त्यावेळेस सुद्धा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अटॅक होता. तर युपी मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे जे गावाचं कल्टिवेशन आहे ते केलं जातं. त्याचबरोबर हा तिथंच म्हणजे सहारानपूर जे आहे तिथं हा फर्स्ट टाइम रिपोर्ट केला गेला. त्याचबरोबर हा थायलंड, फिलिपाईन्स, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा डिसीज मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय. इट ऑल्सो ऑफर सिरियस पोस्ट हार्वेस्ट सॉर्टिंग ऑफ गावा फ्रुट्स. म्हणजे तुम्हाला पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे काय, हार्वेस्टिंग केल्यानंतर सुद्धा ते सिम्पटम्स आहेत त्याच्यावरती असणारच आहेत, ते कुठे जात नाही. त्यामुळे तिथं सुद्धा खूप म्हणजे तुमच्या मार्केटला सुद्धा त्या त्या डिसीजमुळं त्या तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा खूप मोठा तोटा जो आहे तो तोटा सहन करावा लागतो. तर याचा कॉजल ऑर्गॅनिझम जो आहे तो ग्लिओस्पोरियम सीडी किंवा कोलॅटोट्रिकम सीडी. तर हे दोन कॉजल ऑर्गॅनिझम्स आहेत. तुम्ही लक्षात ठेवताना आता आपले जेवढे काय अँथ्रॅकनोज आहेत त्याचा कॉज जो आहे तो आपण काय म्हणतो त्याला कोलॅटोट्रिकम मुळे स्टार्ट होतोय. मग तुम्ही कोलॅटोट्रिकम सीडी लक्षात ठेवू शकता किंवा ग्लिओस्पोरियम सीडी, दोन्हीपैकी काही लिहिलं तरी चालेल, काय हरकत नाही. आता याचा सर्वायवल आणि स्प्रेड कशामुळे होतोय बघा. Infection spreads by airborne spores developed on dead leaves, twigs, and mummified fruits in the orchard. त्याचबरोबर dense canopy is congenial for germination of spores due to high moisture condition. Then movement of planting material through infected foliage. Transportation of fruit from high disease prone area. लक्षात आले. तर ज्यावेळेस तुमचं काय म्हणता येईल एअरबॉर्न कोनेडिया थ्रू तुमचा हा ट्रान्सफर होतोय, तर त्याचमध्ये तुमचं जी काय डेन्स कॅनोपी म्हणतोय, डेन्स कॅनोपी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर तुमच्या फांद्या असतील आणि जवळजवळ प्लांटेशन असेल
तर त्यावेळेस तुमचा हा डिसीज ट्रान्सफर होणं अतिशय सोपं राहते. त्याचबरोबर जे प्लांटिंग मटेरियल यूज करतोय त्याच्या थ्रू हे ट्रान्सफर होते. त्याचबरोबर जिथून तुमचं जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिसीज आहे तिथून ते तुमचे ट्रान्सपोर्टेशन फ्रूट्स होत असेल तर त्याच्या थ्रू सुद्धा हा डिसीज जो आहे तो ट्रान्सफर होत असतो. त्याचबरोबर आता याच्यामध्ये काय होते, जे कोनिडिया जे असतात त्या साधारणतः तुमचा जो म्हणजे आपला काय म्हणता येईल हा कोलॅटोट्रिकमचा जो पॅथोजन जो आहे 3 महिन्यापर्यंत तुमचे जे फ्रुट्स असतात त्याच्यावरती तो सर्वाईव्ह करू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, आपण जी फळ खातोय त्याच्यावरती तो कुठेतरी तुम्हाला अँथ्रॅकनोज असतोच. म्हणजे जर आपण आता रोड मार्केटमध्ये गेला, बनाना घेऊन आला, डाळिंब घेऊन आला, पेरू घेऊन आला, कुठलंही फ्रूट असं नसतं की विदाऊट डिसीज. आणि त्याच्यावरती अशा पद्धतीचे हे पॅथोजन म्हणजे अँथ्रॅकनोज कॉमन आहे, अतिशय कॉमन डिसीज आहे. तुम्ही मार्केटमध्ये विदाऊट काय म्हणतात त्याला विदाऊट अँथ्रॅकनोज तुम्हाला केळी तर भेटणारच नाही. कुठं ना कुठं तुम्हाला तो स्पॉट दिसेलच अँथ्रॅकनोजचा. तर साधारणतः ह्या पेरूवरती 3 महिन्यापर्यंत हा जो कोलॅटोट्रिकम जो आहे तो सर्व्हाइव्ह करू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये पुढे बघू शकताय जे फेवरेबल कंडिशन जे आहेत त्या फेवरेबल कंडिशन्स मध्ये बघा, क्लोजर प्लांटिंग विदाउट कॅनोपी मॅनेजमेंट. आता ह्याच्यात ते बघा तुमचं हाय डेन्सिटी प्लांटिंग नवीन टर्म आलं याच्यामध्ये, काय म्हणतात त्याला, राहुरीमध्ये त्यांनी प्रयोग केलाय बघा, तिथं गेटच्या शेजारीच तिथं आहे. तर ते हाय डेन्सिटी प्लांटिंग म्हणजे तुमचं काय करतात ते कॅनोपी जे आहेत ते कट करतायत आणि तुम्हाला खालच्या खालीच ते जास्तीत जास्त कसे फळ भेटतील त्या पद्धतीचा त्यांचा प्रयोग चालू आहे. तर हे जे प्लांटिंग डिस्टन्स आहे तो इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये जे असेरुलाई जे आहेत ते असेरुलाई फॉर्म होत असतात. The acerulae with pink spore masses are produced in moist weather or on dead pins and mummified fruits. म्हणजे ज्या वाळलेल्या फांद्या असतात त्याच्यावरती त्या फॉर्म होत असतात पिंक कलरच्या. त्याचबरोबर फ्रूट जे आहेत ते ममिफाईड होत असतात. त्याचबरोबर ड्यू ऑर रेन एनकरेज फॉर प्रोडक्शन अँटी डिस्पर्सल अराउंड कॅनोपी. म्हणजे कसं आहे, दव वगैरे पडत असेल म्हणजे मॉइश्चर वगैरे त्या प्लांटवरती राहिलं तर त्याचं जे आहे ते रिप्रोडक्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती तो स्प्रेड पूर्ण असतो. तर याच्यामध्ये परत तुम्ही टेम्परेचर रेंज आहे ते 10 ते 35 डिग्री सेल्सिअस विथ 24 to 28 डिग्री सेल्सिअस पर्यंत तुम्ही ते टेम्परेचर रेंज जे आहे ते फेवरेबल असते याच्यासाठी. त्यानंतर याचे सिम्पटम्स जर बघायला गेलो तर आता याच्यामध्ये बघा काय म्हटलंय, फ्रूट अँड लीफ इन्फेक्शन इज जनरली सीन ड्युरिंग रेनी सीझन क्रॉप्स. पावसाळ्यामध्ये आपल्याला ते बघायला भेटते. Pinhead spots are first seen on unripe fruits which gradually enlarge. जसं टाचणीचं टोक जसं असते त्या टाचणीच्या टोकासारखे सिम्पटम्स तुम्हाला तिथं दिसतात. तर म्हणजे एकदम छोटेसे असे वरती राईज झालेले असतात आणि त्यानंतर ते तुम्ही एनलार्ज झालेले बघता. स्पॉट्स आर डार्क ब्राऊन इन कलर, sunken circular and have minute black stomata in center of the lesion which produce creamy spore masses in moist weather. म्हणजे तुमचं जर ते मॉइश्चर असेल त्यावेळेस तुम्हाला तिथं स्पोर मासेस फॉर्म झालेले दिसतील तर तुम्ही तो सुद्धा इझिली आयडेंटिफाय करू शकता. सेव्हरल स्पॉट्स कोएल्स टू फॉर्म बिगर लिजन. म्हणजे ते तुम्हाला मग सांगितलं तसं परत मोठा एरिया ते छोटे छोटे स्पॉट्स असतात ते कव्हर करतात आणि मग इन्फेक्शन दिसतं. द इन्फेक्टेड एरिया ऑन अनराइप फ्रुट्स बिकम कॉर्की अँड hardy and often develops cracks in case of severe infection. ज्यावेळेस सिव्हिअर इन्फेक्शन होते त्यावेळेस तुम्हाला तिथं क्रॅक झालेलं बघायला दिसते. अनओपन बर्ड्स अँड फ्लावर्स आर ऑल्सो अफेक्टेड विच कॉज देअर शेडिंग. ठीक आहे, म्हणजे फ्लॉवरिंग स्टेजच्या पूर्वी किंवा फ्लॉवरिंग स्टेजमध्ये सुद्धा त्याच्यावरती हा अँथ्रॅकनोजचा अटॅक जो आहे तो होत असतो. On leaves, the fungus cause necrotic lesions, usually ashy gray and gray, and being fruiting bodies at the tip or on the margin. म्हणजे त्याच्या फ्रुटिंग बॉडीज जे आहेत त्या सेरुलाइज जे आहेत ते त्याच्यावरती फॉर्म होत असतात. तर ते तुम्ही तुमचे जे पेरूची पानं असतात त्याच्यावरती सुद्धा तो हा डिसीज जो आहे तो तुम्ही बघू शकता. आता याची डिसीज सायकल सुद्धा बघा त्याच पद्धतीने प्रायमरी इन्फेक्शन थ्रू
इन्फेक्टेड फॉलिएज, फ्रुट्स आणि डेब्रिज, म्हणजे जे काय आपण प्लांट डेब्रिज म्हणतोय ते त्याच्या थ्रू प्रायमरी इन्फेक्शन होतंय. आणि सेकंडरी इन्फेक्शन जे आहे ते जेवढे काय तुमचे अँथ्रॅकनोज जे आहेत त्याचं एअरबॉर्न कोनिडेज जे असतात त्याच्या थ्रू होत असते. त्याचबरोबर याच्यामध्ये हा जो आहे अँथ्रॅकनोज ऑफ गावा, त्याच्यामध्ये एअरबॉर्न कोनिडिया प्लस तुमचे रेन स्प्लॅशेस जे आहेत त्याच्या थ्रू त्याचं तुमचं सेकंडरी इन्फेक्शन जे आहे ते होत असते. आता याच्या मॅनेजमेंटसाठी बघा, 3 applications of Bordex mixture and print after, ते प्रिंट आफ्टर रिमूव्हल ऑफ डेड प्रिंट म्हणते. प्रिंट म्हणजे ते प्रुनिंग केल्यानंतर आपण बोर्डेक्स मिक्सचरचा स्प्रे घेतला पाहिजे. त्याचबरोबर स्प्रे ऑफ कॉपर ऑक्सिक्लोराइड and cuprous oxide at weekly intervals effectively reduce the infection, and apply carbendazim 1 gram per liter during June and September. तर याच्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड जे आहे ते 0.2% किंवा बॉर्डेक्स मिक्सचर जे आहे ते 1% जर आपण अप्लाय केलं, सगळ्यात महत्वाचं बिफोर स्टार्टिंग मान्सून, म्हणजे तुमचा मान्सून सुरू होण्यापूर्वी जर आपण बोर्डेक्स मिक्सचर किंवा तुमचं कॉपर ऑक्सिक्लोराइड 2% जे आहे ते जर आपण अप्लाय केलं तर याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये आपण जो रिडक्शन जे आहे तो डिसीजच्या स्प्रेडमध्ये आपण करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर हे 2 डिसीज तुमच्या सिलेबसनुसार आहेत. त्याच्यामध्ये ऍडिशन म्हणजे जे मगाशी सांगितलं तुम्हाला फ्रूट कॅन्कर, तो फ्रूट कॅन्कर जो आहे जर हे असेल तर त्याच्यावरती बाजूला ऑर्गॅनिझम लिहून घ्या, पेस्टालोटिओप्सिस सीडी, पेस्टालोटिओप्सिस सीडी. ठीक आहे. तर याचं इन्फेक्शन जे आहे ते जे म्हणजे अनराईप फ्रुट्स असतात त्याच्यावरतीच तुम्हाला तो दिसतोय. त्याच्यामध्ये मायन्यूट ब्राउन और रस्ट कलर्ड अनब्रोकन सर्क्युलर scabby lesions of 2 to 4 mm diameter appear on the fruit, which later tear the epidermis open in सर्सिनेट manner. म्हणजे आता आपण हा अँथ्रॅकनोज जो बघितला त्याच्यामध्ये काय होतं, टाचणीच्या साईडचे सुरुवातीचे जे असतात ते होत आहेत, परंतु याच्यामध्ये खूप मोठे जे असे स्पॉट्स असतात, कॅन्करस स्पॉट्स असतात ते तुम्हाला इथं बघायला भेटतील. आता याच्यामध्ये तुमचं जे काय म्हणतो आपण डिसीज सायकल जे म्हणतो, त्या डिसीज सायकल मध्ये जे प्लांट डेब्रिज जे असतात, लिव्ज वगैरे असतात ते प्रायमरी इनॉक्युलम म्हणून काम करतात आणि सेकंडरी इन्फेक्शन जे आहेत ते एअरबॉर्न कोनिडियाच करत असतात. मॅनेजमेंटसाठी सेम बोर्डेक्स मिक्सचर आणि कॉपर ऑक्सिक्लोराइड जे आहे ते आपण यूज करतो. आणि जर पोस्ट हार्वेस्ट ट्रीटमेंट जर त्याच्यासाठी करायचं असेल तर जे ऑरिओफंजिन जे आहे अँटीबायोटिक त्याचा यूज करून आपण ते प्रोटेक्ट करू शकतो म्हणजे फ्रूटचे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तो फ्रूट कॅन्कर एक महत्वाचा आहे. त्याचबरोबर अजून एक डिसीज महत्वाचा आहे तो म्हणजे लिप रेडनिंग इन गावा. ठीक आहे. तर हा लिप रेडनिंग म्हणजे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेस ती पानं जे आहेत ते अशी काय म्हणतात ते गुलाबी किंवा अशी लालसरपणा झालेला असतोय, तर त्याला आपण लिप रेडनिंग म्हणत असतोय. तुम्ही बघितलं असेल, बघितलं नसेल तर आता जरी गेला तर तुम्हाला तो लिप रेडनिंग जो आहे तो तिथं बघायला भेटतो. तर त्या ऍक्च्युअल कॉज कशामुळे होतोय तर तुमची जी लो सॉइल फर्टिलिटी आणि लो पीएच. ठीक आहे. म्हणून मागाशी तुम्हाला सांगितलं मी जिप्समचं उदाहरण. तर लो सॉइल फर्टिलिटी आणि लो पीएच असेल तर त्याच्यामुळे ही लीप रेडनिंग होत असते. पाठीमागं हे परीक्षेमध्ये सुद्धा विचारलं होतं लीप रेडनिंग इन गाव. तर हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. तिथं तुम्ही ज्यावेळेस एमसीआरचा अभ्यास करताय त्यावेळेस याच्यावरती हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर तो कॉज जो आहे तो लो सॉइल फर्टिलिटी आणि जो लो सॉइल पीएच जो असतो त्याच्यामुळे तो कॉज होत असतो. आता याच्यामध्ये सिम्पटम जे असतात, पर्पल टू रेड स्टिक्स स्कॅटर्ड ऑल ओव्हर द लिव्स. ठीक आहे. म्हणजे तुमच्या पानावरती ते रेड कलरचे स्टिक्स जे असतात त्या स्टिक्स असतात. अंडर ॲग्रिवेटेड कंडिशन टोटल डिफोलेशन जास्त प्रमाणात झाल्यानंतर ते पानं जे ते पूर्ण गळतात. फ्रुट्स कॅरेक्टराइज विथ ब्राऊन कलर पॅटर्न ऑन द स्किन अँड रिडक्शन इन यील्ड. त्याच्यामध्ये तुमचं रिडक्शन सुद्धा होते. तर याच्या मॅनेजमेंटसाठी 0.5% डायमोनियम फॉस्फेट आणि झिंक सल्फेट combination at weekly interval for 2 months reduce the bronzing in गावा. तुमचं ते प्रमाण जे आहे ते कमी होईल. त्यानंतर फ्लावरिंगच्या अगोदर बोरिक ऍसिड किंवा झिंक सल्फेट जे ते जर अप्लाय केलं तर त्याच्यामुळे सुद्धा होते
त्याचबरोबर कॉपर सल्फेटचा स्प्रे 0.2 to 0.4% जर घेतला तर आपण हे जे लीफ रेडनिंग इन गावात जे आहे ते टाळू शकतो. तर अशा पद्धतीनं हे जे आहेत हे महत्वाचे डिसीज आहेत आणि हे दोन सुद्धा तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, म्हणजे नंतर सांगितले ते. तो म्हणजे फ्रूट कॅन्कर. आता सगळे कॅन्कर जे आहेत ते परत एकदा सांगतोय बॅक्टेरियामुळे कॉज होत असतात, परंतु हा फ्रूट कॅन्कर जो आहे पेस्टॅलोटियोप्सिस सीडी हा फक्त एकमेव असा डिसीज आहे की जो फंगसमुळे कॉज होतो. परत एकदा लक्षात ठेवा, ट्रू ऑर फॉल्स मध्ये विचारलं जातं फ्रूट कॅन्कर ऑफ गावा इज कॉज्ड ड्यू टू बॅक्टेरिया, तुम्ही म्हणता ट्रू. तर सगळे कॅन्कर फक्त बॅक्टेरियामुळेच होतात आणि फक्त गावाचा कॅन्कर जो आहे तो फंगसमुळे होत असतो, लक्षात ठेवा. त्याचबरोबर हे लीफ रेडनिंग सुद्धा लक्षात घ्या. विल्ट अतिशय महत्वाचा आहे. अँथ्रॅकनोज जो आहे तो अतिशय कॉमन डिसीज आहे. याच्या व्यतिरिक्त जर काय तुम्हाला शंका असेल तर विचारा.